आज आपण करणार आहे गाजराचा हलवा। तर त्यासाठी मी 1 किलो गाजर घेतले आहे आणि या ग्लाससाठी 1.5 ग्लास साखर घेतली आहे। अर्धा लिटर दूध घेतले आहे, 100 ग्राम डाळडा घेतला आहे आणि 12 विलायच्या घेतल्या। सुरुवातीला मी गाजर छान धुवून घेतले आणि याची साल काढली। साल काढून झाल्यावर याने खिसून टाकले। आता आपण हलवा करायला सुरुवात करू। तर आता आपण हलवा करायला सुरुवात करू। तर सुरुवातीला आपण गंजामध्ये डाळडा टाकू। तर आपला डाळडा गरम झाला आहे। आता आपण गाजराचा किस टाकू। याला फिरवून घ्या। कमी आचेवर याला शिजू दे 5 मिनिट। तर 5 मिनिट झाले आपले। तर आता मी यामध्ये गरम केलेले दूध टाकत आहे। याला छान कमी पावामध्ये शिजू द्यायचं। मगामध्ये आपला हलवा असा फिरवत राहायचा, जेणेकरून तो तळाशी जळला नाही पाहिजे। तर आता आपला हलवा शिजला आहे। आपण चेक करून पाहू। हलवा शिजला आहे। तर आता तो कचर नाही लागून राहिला। मी आता यामध्ये साखर टाकते। जोपर्यंत हलवा चांगला शिजत नाही तोपर्यंत यामध्ये साखर टाकायची नाही। हलवा आता आपण साखर टाकली आहे। हलवा शिजल्यावर साखर टाकायची। आधी जर आपण साखर टाकली तर आपला हलवा शिजत नाही। हलवा कसा चेक करायचा? हलवा शिजला की तो कचर लागत नाही।
चांगली साखर मिक्स होऊ द्यायची यामध्ये. एका किलोला तुम्ही 1 पाव साखर टाका. आमच्या घरी जास्त गोड आवडते म्हणून मी 1.5 ग्लास साखर टाकली. जास्त म्हणजे यामध्ये पाणी आटू द्या. पाणी आटू द्यायचं चांगलं. आता आपला हलवा तयार झाला आहे. गॅस बंद केला आहे. तर आता आपण यामध्ये बारीक केलेली विलायची टाकू. अशा प्रकारे आपला हलवा तयार झाला आहे. अशा प्रकारे आपला टेस्टी हलवा तयार झाला आहे.